शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये पावसाळी वातावरणामध्ये चांगल्यात चांगलं फुल सेटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याचबरोबर जी आपण सेटिंग म्हणतो कमीत कमी एका झाडाला आपल्याला 10-12 किलो पर्यंत फळ निघलं पाहिजे, याच्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, त्याचबरोबर झाडाची अतिरिक्त वाढ थांबवून आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन कसं करू शकतो, फुटवा वाढवू शकतो, याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। ऋतुराज सुभाष वाघ, राहणार रानवड तालुका निपाड जिल्हा नाशिक, मोबाईल नंबर 9309955716। बरं, आपण प्लॉट सुरुवातीपासून बुकिंग केलेलं आहे, ड्रिंचिंग वगैरे सगळं कंप्लीट केलं? कंप्लीट केलं। थोडा तुमची शंका एवढीच आहे का थोडी आपल्याला वाढ जास्त वाटते? वाढ जास्त बरोबर। आता दुसरी गोष्ट, माझी तुमच्याकडे पहिलीच विजिट आहे। हो, पहिलीच। बरोबर, काय वाटलं आतापर्यंत शेड्यूल नुसार? नाही, शेड्यूल नुसार एकदम व्यवस्थित वाढलेलं आहे, आपल्याला काहीच अडचण नाही। प्लॉट फुटवा बिटवा एकदम समाधानकारक आहे। बरं, आता लक्षात घ्या, कामकाज करत असताना मी तुम्हाला सांगितलं की झाडाची अतिरिक्त वाढ, आता अतिरिक्त वाढ आपल्याला जर थांबवायची असेल आणि जे आपण म्हणतो पेऱ्यातलं अंतर आपल्याला कमी करायचं असेल, तर आपण ड्रिपच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण डोस, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनोफिक्स, बायर कंपनीचा प्लॅनोफिक्स एकरी 200 ml, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल प्लॅनोफिक्स एकरी 200 ml आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं। त्यासोबत पोटॅशियम शोनाइट 7 ते 8 किलो पर्यंत द्यायचे। या स्टेजला आल्यानंतर आता फुलकळी सेटिंग व्हायला सुरुवात झाली, फुटवा चांगला होतोय, पहिल्या बांधणीला त्या ठिकाणी प्लॉट आहे, झाडामध्ये सशक्तपणा त्या ठिकाणी दिसतोय। मग अशा वेळेस आपण नक्कीच पोटॅशियम शोनाइट आणि प्लॅनोफिक्सचा डोस दिल्यानंतर आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी दिसेल। आता हा झाला ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून दिलेला डोस। याचबरोबर आपण दुसरा डोस देत असताना आपल्याला कॅल्शियमची सुद्धा कमतरता नको। बऱ्याच वेळेस शेड्यूलमध्ये कॅल्शियम नायट्रेट दिलेलं असेल, वातावरणामध्ये आपल्याकडे नायट्रोजनचं प्रमाण असेल, पाण्यामधून नायट्रोजन वाटत असेल, पावसाचं प्रमाण जास्त वाटत असेल, तर नक्कीच आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम ऑक्साईड मधील टॉपकॅल एकरी 1 लिटर पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे। त्यासोबत 13-0-45 5 किलो आणि बोरॉन 500 ग्रॅम हा डोस आपण देणं गरजेचं आहे। हे डोस दिल्यानंतर नक्कीच आपला फुटवा चांगला सशक्त होईल, फुलकळी चांगल्या पद्धतीची लागायला मदत होईल। आता हा डोस दिला, परत एक साधारणतः 5 ते 7 दिवस जाऊ द्या, फळ सेटिंग थोडी एक साधारणतः आपली 10 mm 12 mm 14 mm पर्यंत फळ सेटिंग झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून यारामीला कॉम्प्लेक्स एकरी 12 ते 14 किलो पर्यंत द्यायचे। 12 ते 14 किलो यारामीला कॉम्प्लेक्स आपण ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील। यारामीला कॉम्प्लेक्स बरोबर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून रूट चांगले राहण्यासाठी आपल्याला इम्पोर्टर आपल्याला एकरी 1 ते 1.5 लिटर पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे। हे डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये आपलातून बदल त्या ठिकाणी दिसून येईल। आता हेच करत असताना फवारणीच्या माध्यमातून आपल्याला फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची 0-32-34 500 ग्रॅम किंवा ICL कंपनीचं 0-49-32 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला 6B घ्यायचं आहे 10 ppm, इवोकेट घ्यायचं 500 मिली आणि त्यासोबत आपण बुरशीनाशक घ्यायचं आहे रोको किंवा नेटिव्ह घेत असाल तर 100 मिली घ्या, रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या। या प्रमाणात आपण ड्रिपच्या माध्यमातून डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील, व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करता येईल। आता ही फवारणी झाली, परत 2 ते 3 दिवसानंतर आपण सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की कॅल्शियमची फवारणी जाणं गरजेची आहे, जेणेकरून फुल पिवळं पडून गळ त्या ठिकाणी होणार नाही। परंतु हेच करत असताना आपल्याला फळांची साईज चांगल्या पद्धतीची वाढली पाहिजे। त्यासाठी आपल्याला फळांची सेटिंग झाल्यानंतर फळाची साईज फास्ट वाढत गेली पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेची आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण फवारणी घेत असताना फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि एंट्राकॉल 500 ग्रॅम, ही सेकंड फवारणी आपल्याला करून घ्यायची। ही फवारणी केल्यानंतर आता बऱ्याच प्लॉटांमध्ये तुम्हाला चेंजेस दिसत असतील। काही प्लॉट ज्या ठिकाणी त्याचा ग्रोथ कमी होतो, काही प्लॉटांमध्ये ग्रोथ जास्त प्रमाणात होतो। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही मिरचीची लागवड असेल, वांग्याची लागवड असेल, भेंडीची लागवड असेल, अशा पिकांची लागवड असेल, अशा ठिकाणी निमॅटोडचा प्रादुर्भाव होतो, आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण पाठीमागे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेलंच आहे किंवा आपण पाठीमागे जाऊन व्हिडिओ आपण चेक करू शकता, त्या व्हिडिओमध्ये निमॅटोड बद्दल आपण काय कामकाज करू शकतो याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु हेच करत असताना ज्यांच्या आता नवीन लागवडी असतील, अशा लागवडींमध्ये आपण सिजंटा कंपनीचं वानिवा नावाचं आपल्याला त्या ठिकाणी जे आपण ऍप्लिकेशन देतो ते साधारणतः एकरी 150 ml या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे। ते दिल्यानंतर नक्कीच आपल्याकडे जे आपण निमॅटोड म्हणतो त्याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आणि सशक्त झाडाची वाढ त्या ठिकाणी राहील। आता हे सर्व कामकाज, हे सर्व नियोजन आपण त्या ठिकाणी देतोय, परंतु हे करत असताना व्यवस्थित पद्धतीने लवकरात लवकर बांधणी करणं गरजेची आहे। 30 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, आता बांधणी करणं गरजेची आहे, जेणेकरून जो आपला पाला जमिनीला टेकतो, आज बेड उंच आहेत परंतु ज्या ठिकाणी बेड कमी असतात अशा ठिकाणी ज्यावेळेस आपला पाला जमिनीवरती टेकतो तेव्हा नक्कीच त्याच्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव होतो। मग त्याच्यामध्ये तुमचा पाला लागणं आपण म्हणतो किंवा खालच्या पानांवरती डाग पडणं आणि त्याच्यामुळे तुमचा पाला लवकरात लवकर खराब होणं, याचा प्रादुर्भाव नक्की होऊ शकतो। त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं गरजेची आहे। व्यवस्थित लवकरात लवकर 30 ते 35 दिवसामध्ये पहिली बांधणी आपण त्या ठिकाणी करून घ्या।
आणि बांधणी करत असताना आपण एक काळजी घ्या की आपण ज्या फांद्या बांधतोय, लक्षात घ्या आता आपण या ठिकाणी झिगझॅग पद्धतीची लागवड आहे, पण याची बांधणी करत असताना सिंगल बांधणी करू नका. शक्यतो आपण जे अंतर आहे ते ट्रॅक्टरच्या फवारणीचं अंतर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपण डबल लाईन वरती तारीची लाईन घेतलेली आहे याच्यावरती तुम्ही वेगळ्या फांद्या करून बांधणं गरजेचे आहे. कुठेतरी एकत्र फांद्या करून बांधू नका, जेणेकरून फुलकुज असेल याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही. आता हे सर्व नियोजन आपण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेळोवेळी तुम्हाला याची सर्व माहिती देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर कुठलीही अडचण येत नाही. आज जेवढे पण प्लॉट बुकिंग आहे, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग आहे. आता हे प्लॉट जरी बुकिंग असतील, परंतु हे बुकिंग ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित कामकाज केलेलं आहे त्यांना कुठेही त्या ठिकाणी प्लॉटला अडचण त्या ठिकाणी आलेली नाही. आता कुठेतरी गेरव्याचा प्रादुर्भाव तुम्हाला पाऊस उघडल्याच्या नंतर थोड्या बहुत प्रमाणात दिसून येईल, अर्ली ब्लाइटचा प्रादुर्भाव दिसून येईल, ऊन पडल्यानंतर नक्कीच आपल्याकडे झॅन्थोमोनासचा प्रादुर्भाव दिसून येईल. याच्यासाठीचा सुद्धा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच लवकरात लवकर देण्याचा आपला प्रयत्न असेल. तर आजचा व्हिडिओ जो तुमच्यासाठी दिलेला आहे, या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघून फवारणी जरी केला तरीही आपले प्लॉट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे झाल्याशिवाय राहणार नाही. आता हेच व्हिडिओ तुमच्यासाठी असतातच, परंतु हे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि कुणाला नवीन प्लॉट बुकिंग करायचे असतील, ज्या आता नागपंचमीच्या लागवडी चालू आहेत याच्या सुद्धा बुकिंग असतील, कोणी मिरचीच्या लागवडी करतायत, जे शेतकरी प्लॉट बुकिंग करतायत त्यांनी व्यवस्थित शेड्यूल फॉलोअप करा. आणि तुम्हाला बुकिंग करायचे असतील तर बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. काही अडचणी असतील तर विचारून घेत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.